भाऊ काय झालं बे ऋषा, खाजगीत झाली काय? खाजगीच नाही झाली म्हणे. मला दम लागते दम. 35 किलोमीटर चालायले. का बे, खामगाव ते शेगाव तर फक्त 16 किलोमीटर आहे. तू 35 कसा काय चालला? वापस नाही आलो का मग मी? बाप, पैदल आला का बे ऋषा तू एवढ्या दुरून डबल? पैदल गिदल नाही आलो, पण अशा एसटी मध्ये आलो. सांगू काय बा, त्याच्यामध्ये मुंगील घुशाल सुद्धा जागा नाही. तरी लोक आहे की नाही एकमेकाच्या छात्यावर, कोणी कोणा डोक्यावर, माझी गर्दन अशी दबलती डायरेक्ट. गया श्वास नाही घेता येत त्यामुळे. ते जाऊ दे सर, सोड. आम्ही इतकी मजा केली, तुला काय सांगू माहिती आहे का? गुलाबजांबू खाल्ले, कलाकंद खाल्ले, सफरचंद खाल्लं, केळं खाल्लं, पोहे खाल्ले, गंगाफळाची भाजी खाल्ली, भात खाल्ला, सुटकेस सुद्धा भरून आणले आम्ही ना. तुला यायला पाहिजे, इतकी मजा आली ती काय सांगा तुले. अबे माझ्यासाठी बी आणली अशी सुटकेस मग? ते रस्त्याने चेक झालं. काऊन सांगू का तुला? माझ्या मित्रांनी काय केलं माहिती आहे का? त्या बॅगेमध्ये स्टॉक जमा केला लय मोठा, आणि लगे एका वावरात बसून चहा पाव घेऊ सर्व खाऊन घेतलं, त्यातलं सर्व चेक केलं. ते खायचं जाऊ दे चुल्यात तिकडे, पण मजा करेल तर मला सपशेल नाही दिसू राहिली. तू इथं बंदे हाल व्हायला दिसू राहिले बे. हो, जलोमत बराबरी करो. काल आहे की नाही, ड्रोन कॅमेरा मग अंगावून जात जाय बार बार. जलोमत बराबरी करो असं सांग ना. पायाला एवढ्याले गोयेला काय हाल व्हायला तिकडे ते सांग ना. तुरंत ऐकलं नाही का? तुला काय सांगा, घरच्या मिठात पाणी मागितलं त्याने ते सुद्धा दिलं नाही. रातभर इटा गरम करून पाय चकलेले का, त्यातल्या घरचे काम बी सांगून राहिले. काही गरम पाणी मागितलं तर थंड पाणी अंग घ्यायला लावलं तर हाल चालू